मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी परीक्षेमध्ये विचारल्या जाणारा अतिशय महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत. तर मित्रांनो, आपण जर 2013 पासून ते 2024 पर्यंतच्या मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका बघितल्या तर त्रिकोणी संख्या हा टॉपिक प्रत्येक वर्षी विचारला जातो. तर बघा, टी पेपर 1 असो किंवा टी पेपर 2 असो, गणित विषयाचा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. आपण जर हा व्हिडिओ संपूर्ण बघितला तर आपल्याला 1 मार्क्स फिक्स होणार आहेत. आपला 1 मार्क्स फिक्स करायचा असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण आपल्याला बघावा लागणार आहे. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला निश्चित सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, अशाच प्रकारच्या गणित विषयाचे किंवा इतर विषयाचे नवनवीन आपण व्हिडिओ, जेणेकरून आपले मार्क्स जास्तीत जास्त वाढणार आहेत, 90पेक्षा जास्त मार्क्स मिळणार आहेत. आपण फ्रीमध्ये व्हिडिओ यूट्यूबला प्रोव्हाइड करण्याचं काम करणार आहोत. त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला निःशुल्क सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. आणि काही डाऊट्स जर असेल तर आपण या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पण डाऊट विचारू शकता. तर मित्रांनो, सुरू करूया. टॉपिक काय आहे तर त्रिकोणी संख्या आपण या ठिकाणी शिकणार आहोत. त्रिकोणी संख्या हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो. तर त्रिकोणी संख्या कशी काढायची, त्रिकोणी संख्या काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर फॉर्म्युला काय आहे? त्रिकोणी संख्येला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये असं पण लिहू शकतो. या ठिकाणी त्रिकोणी संख्या लिहिण्यापेक्षा असं चिन्ह आपण या ठिकाणी देऊ शकतो. तर त्रिकोणी संख्या बरोबर दिलेली संख्या गुणिले पुढील संख्या भागिले 2 हा आहे त्रिकोणी संख्येचा फॉर्म्युला. तर मित्रांनो, आपल्याला आता प्रश्न कशा प्रकारे विचारले जाणार आहेत हे आपल्याला शिकायचं आहे. एक्झामला प्रश्न कसा विचारला जातो. सपोज एखादं एक्झाम्पल आपण घेऊया. पहिले एक्झाम्पल आपण घेत आहोत. 8 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या काढा. अशा प्रकारे प्रश्न आपल्याला विचारल्या जाणार आहे. तर बघा मित्रांनो, 8 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या काढा असा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही जी किंमत जी आहे या फॉर्म्युल्यामध्ये टाकायची आहे. त्रिकोणी संख्या बरोबर दिलेली संख्या काय आहे? 8 आहे. तर या ठिकाणी 8 आपल्याला लिहायचे आहेत. या ठिकाणी पुढे काय म्हटलेलं आहे? पुढील संख्या. तर पुढील संख्या काय आहेत? 8च्या पुढील संख्या 9 आहेत आणि या ठिकाणी भागिले 2 करायचं आहे. आणि बघा, भागिले 2 केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला भागाकार करायचा आहे. 2 एक 2, 2 चौक 8 आणि 9 चौक 36. या ठिकाणी 8 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या ही 36 असणार आहे. अशाच प्रकारे पुढचं एक्झाम्पल आपण घेऊया. या ठिकाणी यावेळेस आपण एखादी ऑड संख्या घेऊया. आपण हा इवन नंबर घेतला होता, आता ऑड नंबर घेऊन बघूया. या ठिकाणी आपण ऑड नंबर 15 घेऊया. तर आता ही 15 ही जी संख्या आहे या ठिकाणी आपल्याला वरील फॉर्म्युलामध्ये पुट करायचे आहे. तर दिलेली संख्या काय आहे? 15 आहे आणि त्याच्या पुढील संख्या काय आहे? 16 आहे आणि भागिले काय आहेत? 2 आहे. तर भागाकार करायचा आहे. 2 एक 2, 2 8 16 आणि 15 8 120. 120 हे काय असणार आहेत? 15 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या 120 असणार आहेत. अशा प्रकारे आपण त्रिकोणी संख्या काढू शकतो. तर मित्रांनो, हा होता त्रिकोणी संख्या काढण्याचा भाग 1. आपण भाग 2 मध्ये वेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल शिकणार आहोत. त्यामुळे भाग 2 साठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो.
हा जर व्हिडिओ भाग 1 आणि भाग 2 जर व्हिडिओ जर बघितला तर आपला 1 मार्क्स फिक्स होणार आहे. तर मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.